हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला भरपूर टिप्स आणि झटपट असा पुरणपोळीचा स्वयंपाक दाखवणार आहे. तर इथे मी 1 ग्लासभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ घेतल्यानंतर आपल्याला एका कुकरमध्ये घ्यायची आहे. कुकरमध्ये घेतल्यानंतर आपल्याला 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर आपण 1 ग्लास डाळ घेतली होती तर आपल्याला 3 ग्लास पाणी घालायचं आहे. म्हणजे डाळ जास्त कुकरच्या बाहेर पाणी येणार नाही. ह्या हिशोबाने आपल्याला इथे 3 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. अर्धा चमचा तेल घातल्यानंतर झाकण लावून आपल्याला ह्या कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी 5 ते 6 शिट्ट्या कुकरच्या घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झालेले आहे. तर पाहू शकता डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. खूप मऊसूद अशी डाळ ही शिजलेली आहे. कुकरमध्ये अगदी झटपट होते डाळ. तर डाळ शिजल्यानंतर आपल्याला ही डाळ एका चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे. तर इथे मी एक चाळण घेतलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर डाळ निथळस तोपर्यंत इथे आपण पीठ मळून घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी पीठ मळताना कोमट पाणी वापरलेलं आहे. पाणी कोमट वापरलं की पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते. तर आपल्याला छान असं व्यवस्थित हे मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर पिठाचा व्यवस्थित गोळा झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तेल घालायचं आहे आणि परत छान आपल्याला मुठीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळलं की पोळीसुद्धा छान अगदी लाटता येते आणि खायलासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होते. तर पाहू शकता तुम्ही मी पीठसुद्धा अगदी छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. पीठ मळलं इथे मी पीठ अगदी छान मळून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही इथे पीठ मळून घ्या. तर आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. तर एका साईडला ठेवूया. तर पीठ एका साईडला भिजतंय तोपर्यंत आपण जी डाळ चाळणीमध्ये निथळून घेतली होती त्यानंतर आपण इथे पुरण परतून घेणार आहोत. तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा भरून तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे कढईला अजिबातसुद्धा कुठे पुरण चिटकणार नाही. त्यामुळे आपल्याला 1 चमचा भरून तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला ती हरभऱ्याची डाळ घालायची आहे आणि इथे मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ घातल्यानंतर आपल्याला पुरण अगदी व्यवस्थित मिक्स करून छान असा रंग येईपर्यंत पुरण इथे परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही गूळ घातल्यानंतर थोडंसं पुरण पातळ होतं. तर व्यवस्थित परतल्यानंतर पुरण हे अगदी छान घट्ट होऊन जातं. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता तुम्ही पुरण छान अगदी घट्ट झालेलं आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे. तर पुरण परतल्यानंतर इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे. पुरण हे गरम वाटलं की भरक्याने वाटलं जातं. त्यामुळे पुरण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी ग्लासाने पुरण वाटून घेते. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो म्हणजे केळीची पुरणपोळी. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच एकदा जाऊन पहा. तर इथे आपलं सगळं पुरण वाटून झालेलं आहे. वाटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा विलायची पावडर घालायची आहे. विलायची पावडर घातल्यानंतर इथे मी सुंठ किसून घेतलेली आहे. सुंठ किसल्यानंतर आपल्याला जायफळसुद्धा त्यामध्ये किसायचं आहे. इथे मी पुरण वाटल्यानंतर आपण सुंठ पावडर, विलायची पावडर, जायफळ घातलेलं आहे. त्यामुळे अगदी वास हा छान राहतो विलायची पावडरचा. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. पुरण वाटून झाल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला चमचाभर तेल घालायचं. तेल घातल्यानंतर इथे सुक्कं खोबरं घालायचं आहे आणि छान रंग येईपर्यंत आपल्याला तेलावर खोबरं तळून घ्यायचं आहे. खोबऱ्याला रंग छान आला की अगदी आमटीलासुद्धा हा रंग छान येतो. तर पाहू शकता खोबरं छान व्यवस्थित लालसर असं मी तळून घेतलेलं आहे. खोबरं तळल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये कांदा घालायचा आहे. तर इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते. कांदे घातल्यानंतर कांदासुद्धा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे.
तर पाहू शकता तुम्ही कांद्याला सुद्धा अगदी छान रंग आलेला आहे। कांदे वल्ले असल्यामुळे आपल्याला कांदा छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर त्यानंतर आपण परत इथे कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसूण कट करून घेतला होता। लसूण लाल झाला की आपल्याला इथे 3 ते 4 मिरच्या इथे मी मधनं कट करून घेतल्या होत्या। मिरच्या तडतडल्या की आपण इथे जी मेथीची भाजी धुवून घेतली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। अगदी पूर्ण व्हिडिओ पहा, अगदी झटपट मी तुम्हाला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक दाखवलेला आहे अगदी कमी वेळेत। तर इथे आपल्याला लगेच मीठ नाही घालायचं। भाजी अगदी व्यवस्थित मिक्स झाली की नंतर मीठ घालायचं, कारण पालेभाज्या शिजून फार कमी होतात, त्यामुळे मीठ कमी जास्त होऊ शकतं। तर इथे पाहू शकता मी भाजी पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर भाजी इथे पाहू शकता तुम्ही, रंगसुद्धा भाजीला खूप छान आहे। अगदी 3 मिनिटं इथे मी भाजी परतून घेतली होती। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घातल्यानंतर परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजी आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर मेथीची भाजी शिजते तो पण एका साईडला आपण वाटण थंड झालेलं आहे, त्यामध्ये इथे मी कोथिंबीर, आलं, लसूण घेतलेलं आहे आणि इथे मी अर्ध्या टोमॅटोचाच वापर केलेला आहे। उन्हाळा असल्यामुळे इथे मी अर्ध टोमॅटो वापरलेला आहे। टोमॅटोने आमटीला भन्नाट अशी चव येते। तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण घालायचं आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण वाटण घातल्यानंतर आपल्याला हे वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण वाटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे। तर इथे मी हरभऱ्याची डाळ घालते आणि चालू बंद करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे, म्हणजे डाळ खूप जास्त बारीक होणार नाही। तर पाहू शकता इथे मी डाळसुद्धा वाटून घेतलेली आहे। आपलं वाटण तयार झाल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची, कढीपत्ता आणि फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। कांदा लसूण मसाला, हळद, बेडगी मिरची पावडर, धना पावडर आणि गोडा मसाला घेतलेला आहे। तर आपल्याला मसाले घालून ते सुद्धा तेलावर अगदी छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। तर मसाले परतले की आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आमटीची पद्धत प्रत्येक जणांची ही वेगळी असते। तर इथे अगदी मी झटपट तुम्हाला ही आमटीची रेसिपी दाखवलेली आहे। तर वाटण छान अगदी परतलं की आपण जे डाळ निथळून घेतलेलं पाणी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून गरम करून घेतलं होतं। तर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि आमटीला छान व्यवस्थित उकळी घ्यायची आहे। आमटी उकळली की आपल्याला लगेच गॅस बारीक करायचं, म्हणजे आमटीला छान तरी येते। तर पाहू शकता तुम्ही आमटी छान अगदी उकळलेली आहे। रंगसुद्धा आमटीला खूप सुंदर आलेला आहे। तुम्ही या पद्धतीने आमटी एकदा करून पहा। तर आपली आमटी तयार झालेली आहे। आमटी तयार झाली की एका साईडला इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे। तर इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे उभे कट करून घेतले होते। तर कांदे कट केल्यानंतर एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रत्येक कांदा हा सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली भजी छान अगदी कुरकुरीत होतात। तर कांदा सुट्टा केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर इथे मी 2 ते 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या। मिरच्या घातल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्या पूर्ण कांद्याला मीठ चोळून 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे। तर 10 मिनिटं झाल्यानंतर आपण इथे भजीचं पीठ मिक्स करून घेऊया। तर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। थोडा हातावर क्रश करून घातला की भजीमध्ये ओव्याची टेस्ट छान येते। तर ओवा घातल्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। आपल्याला लागल असं बेसन पीठ आपण ॲड करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला पीठ लागणार आहे की नाही। तर इथे मला पिठाची गरज पडलेली आहे, त्यानंतर मी परत अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे आणि परत छान अगदी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकता आपलं भजीचं पीठ छान अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं।
तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पहिली कुरडई तळायची आहे। भजीच्या आधी कुरडई तळली की अगदी कुरडई छान तळल्या जाते। तर पाहू शकता कुरडईसुद्धा आपली छान अगदी पांढरी अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या कुरड्या तळून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा। तुम्ही जर माझ्या पद्धतीने हा पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर अगदी अर्ध्या तासात पटकन केला जातो। तर इथे पाहू शकता सगळ्या कुरड्या माझ्या तळून झालेल्या आहेत। त्यानंतर इथे मी पापडसुद्धा तळून घेते। तर पापड तळल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला इथे भजी तळून घ्यायची आहेत। तर गॅस आपल्याला भजी करताना बारीक करायचा आहे, कारण आपण आधी कुरडई पापड तळल्यामुळे तेल खूप गरम झालेलं असतं, त्यामुळे भजी सोडताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे। तर इथे मी तेलामध्ये भजी सोडते आणि दोन्ही साईडने आपल्याला भजी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे। भजीमध्ये आपण कुठेसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही भजी खायला अगदी कुरकुरीत छान लागतात। तर पाहू शकता इथे दोन्ही साईडने सुद्धा भजी मी छान अशी खरपूस तळून घेतलेली आहे। रंगसुद्धा भजीला खूप सुंदर आलेला आहे। तर इथे मी सगळी भजी तळून घेते। भजी तळून झाल्यानंतर एका साईडला आपण लगेच बटाट्याची तयारी करून घेऊया। इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले होते। उकडल्यानंतर हे बटाटे बारीक कट करून घेतलेले आहे। तर आपण भजी तळली होती त्याच कढईमध्ये आपण इथे भाजी करणार आहोत। तर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला इथे मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता मिरच्या तडतडल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतला होता। आपल्याला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी कांदा व्यवस्थित परतवून घेतला आहे। कांदा परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि जे बटाटे आपण उकडून कट करून घेतले होते ते बटाटे घालायचे आहेत आणि व्यवस्थित छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करताना आपल्याला त्याआधी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी बटाटा छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। बटाटा मेथीची भाजी ताटामध्ये जर असेल तर पुरणपोळीचं ताट अगदी छान भरलेलं दिसतं। तर बटाटा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि ह्या पद्धतीने जर बटाटा केला तर खायलासुद्धा खूप छान लागतो। तर आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे। बटाट्याची भाजी तयार झाली की एका साईडला इथे मी पळपट घेतलेला आहे। आपल्याला इथे पोळी करायची आहे, त्यामुळे इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर वाटी तयार केल्यानंतर आपल्याला त्या वाटीमध्ये पुरण भरायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पॅकबंद हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी पॅकबंद हा पोळीचा गोळा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडंसं हाताने प्रेस केला की जी हवा असते आपली ते आपण पुरण भरताना ते अगदी खाली होते आणि त्यामुळे पोळी कुठेसुद्धा फुटत नाही। तर आपली पोळी प्रेस केल्यानंतर आपण लाटण्याने इथे लाटून घेऊया। अगदी हलक्या हाताने लाटायची म्हणजे पुरण बाहेर येत नाही। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे। तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं। तव्याला तेल लावलं की पोळी अगदी तव्याला चिटकत नाही। तर तवा गरम झाला की आपण जी पोळी लाटून घेतली ती आपल्याला तव्यामध्ये घालायची आहे आणि दोन्ही साईडने छान अगदी खरपूस ही पोळी भाजून घ्यायची आहे। तव्यामध्ये पोळी घातल्यानंतर आपल्याला साईडने तेल सोडायचं आहे। तर पाहू शकता पोळीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे, कारण आपण पीठ मळताना जी हळद घातली होती त्यांनी रंग छान येतो पोळ्यांना। तर एका साईडने आपल्याला पलटी करायची आहे आणि दुसऱ्या साईडने आपली पोळी पलटल्यानंतर सुद्धा आपल्याला साईडने तेल सोडायचं आहे आणि साईडने तेल सोडल्यानंतर दोन्ही साईडने खरपूस अशी आपली ही पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। अजूनपर्यंत सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। तर पाहू शकता तुम्ही आपली पुरणपोळी दोन्ही साईडने छान अगदी भाजलेली आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या पोळ्या तयार करून घेते। तर इथे आपल्या पोळ्या तयार होतात आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे। तर पाहू शकता तुम्ही अगदी आपल्या पोळ्या इथे छान तयार होतात आहे। टम्म लुसलुशीत ह्या पद्धतीने जर पीठ मळलं तुम्ही तर वरतून पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते।
पोळीचं पीठ मळताना थोडंसं आपल्याला इथे कोमट पाणी वापरल्यामुळे पोळी अगदी छान होते। तर आपल्या पोळ्यासुद्धा तयार झालेल्या आहे आणि इथं मी संपूर्ण पुरणपोळीचं ताट भरलेलं आहे। तर किती सुंदर दिसतंय बघा। पोळीसुद्धा आपली अगदी मऊ लुसलुशीत झाली। तुम्हाला माझा आजचा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन।